अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। हल्का असम्बली नांदेड़ जुनूब के रिटर्निंग ऑफिसर व सब डिविजनल ऑफिसर लतीफ़ खान पठान ने प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए कहा कि हल्का जुनूब नांदेड़ में वोटर्स की तादाद 2,84,114 है। इनमें 1,86,987 मर्द है और 1,37,126 खवातीन है। लतीफ़ खान पठान ने कहा कि इंतखाबी कामकाज के लिए 1351 मुलाजिमीन की खिदमात हासिल की गई है, जबकि राय दही के लिए जुमला 307 मरकज बनाए गए हैं, 34 मरकज तब्दील किए गए हैं। लतीफ़ पठान का कहना था कि राय दही की फीसद में इजाफे के लिए इकदाम किए जाएंगे। राय दही पुरअमन आज़ादाना मुनसिफाना माहौल में करवाने के इंतजाम किए जाएंगे। 27 सितंबर को आलमिया जारी किया जाएगा। इसके साथ पर्चा नामजदगी दाखिल करने का अमल शुरू हो जाएगा। 4 अक्टूबर तक पर्चा नामजदगी दाखिल किए जा सकते हैं। 5 अक्टूबर को जांच होंगी और 7 अक्टूबर तक पर्चे वापस लिए जा सकते हैं। 21 अक्टूबर को राय दही होंगी। आपल्या सर्वांना माहीतच आहे की माननीय निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र विधानसभा 2019 ची निवडणुकीची घोषणा केलेली आहे। त्या घोषणेनुसार 27 तारखेपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे आणि 21 रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने मी 87 नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथं कार्यरत आहे। या मतदारसंघामध्ये एकूण 307 मतदान केंद्र आहेत आणि एकूण 2,84,144 मतदार आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध काम पार पाडण्यासाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये आचारसंहिता कक्ष, नामनिर्देशन कक्ष, ट्रेनिंग कक्ष, मतदान यंत्रासाठी व साहित्यासाठीचा कक्ष असे एकूण 20-22 कक्ष स्थापन करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये प्रमुख कक्ष म्हणजे आचारसंहिता कक्ष आहे। या पूर्ण निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि सर्व उमेदवार आणि सर्व पक्ष यांना समान संधी या तत्वावर आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे। ज्या कोणाकडून आचारसंहितेचा भंग होईल त्या सर्व घटकावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। तसेच या मतदारसंघाचा या निवडणुकीसाठी आवश्यक असणारं साहित्य, आवश्यक असणारे मनुष्यबळ, आवश्यक असणारं पोलीस बळ यांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात येणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गावोगाव फिरून एक आमचं स्वीप ॲक्टिव्हिटी पथक असते, ते काम करत आहे। यामध्ये यावर्षी आम्ही 5 ते 10% मतदान लोकसभेला जे झालं होतं त्याच्यापेक्षा 5 ते 10% मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यासाठी आम्ही एक आदर्श मतदान केंद्र जिथं कमीत कमी मतदान झालं होतं लोकसभेला अशा ठिकाणी स्थापन करणार आहोत। एक सखी मतदान केंद्र, जे मतदान केंद्रामध्ये सर्व मतदान कर्मचारी हे महिला असतील असं एक मतदान केंद्र करणार आहोत आणि अपंग कर्मचाऱ्याद्वारे चालवलं जाणारं एक मतदान केंद्र म्हणजे त्याला सक्षम मतदान केंद्र अशा पद्धतीचे 3 मतदान केंद्र आपण स्थापन करणार आहोत। यासाठी 38 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी। 38 झोनल अधिकाऱ्यांना त्यांच्या अलॉटेड मतदान केंद्राच्या परिसरामध्ये फिरती करण्यासाठी वाहनं पुरवली आहेत। त्यांची फिरती दर 2 दिवसाला त्यांच्या याच्यामध्ये राहील आणि त्या फिरतीच्या दरम्यान ते मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, आचारसंहितेच्या पालनासाठी जे आवश्यक असेल ते करणे आणि मतदान केंद्रावर जे मिनिमम फॅसिलिटीज सुविधा आवश्यक आहेत त्या आहेत का नाही पाहणे, त्या करून घेणे याच्यासाठी कार्य करणार आहोत। या निवडणुकीमध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच या नांदेड तालुक्याचे तहसीलदार श्री जराड हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। तसेच महानगरपालिकेचे ते भोसीकर आणि इंगोले हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहोत। आम्ही सर्व टीम मिळून या निवडणुकीमध्ये हे निवडणूक एकदम समान संधी, पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहोत। नागरिकांना कॅश घेऊन जाण्यासाठी लिमिट नाही, फक्त त्यांनी जे काही कॅश घेऊन जात आहेत त्याचे डॉक्युमेंटेशन पाहिजे, विड्रॉल पाहिजे, कशासाठी चालले आणि ते पॉलिटिकल पार्टीशी कनेक्टेड नाही
अशा पद्धतीने पाहिजे. फक्त 10 लाख रुपयाच्या वरी जर कॅश असेल तर ते आम्ही इन्कम टॅक्स विभागाला रेफर करतो. इन्कम टॅक्स विभाग सुनावणी घेऊन त्याच्यात निर्णय घेतात. होमगार्डचे काही जेव्हा हे जे आहेत तर त्यांना पोस्टल मतदान करता आलं नाही, तर त्याच्यासाठी या संदर्भात निश्चित दक्षता घेतली जाईल. त्यांना वेळेमध्येच माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत नमुना नंबर 12चा फॉर्म पोस्ट केला जाईल. त्यांच्याकडून त्यांचे मतदार यादीतील डिटेल्स, अनुक्रमांक, भाग क्रमांक घेतले जातील आणि त्यांना जर ड्युटी दिली तर आपण त्यांना निश्चितपणे पोस्टल मतदान यावेळेस पाठवणार आहोत. नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.